सगळ्यांचं महाविद्यालयाच्या वतीने मनापासून खूप खूप स्वागत। या शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये आपला हा महाविद्यालयाचा पहिलाच कार्यक्रम आणि या कार्यक्रमासाठी आपल्याकडे गेस्ट उपस्थित आहेत आणि तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित आहात। तर उपस्थितांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे पुन्हा पुन्हा स्वागत। आजचा हा कार्यक्रम आपला NEP 2020 इम्प्लिमेंटेशन सेल आणि IQAC या दोन्ही विभागांच्या संयुक्त विद्यमाने आपण आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत, प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, मी त्या सर्वांना व्यासपीठावर आमंत्रित करते। महाविद्यालयाचे प्राचार्य नवगिरे सर, मी यांना व्यासपीठावर आमंत्रित करते। सगळ्यांनी टाळ्या वाजवा। यानंतर IQAC कोऑर्डिनेटर प्राध्यापक संजय निचिते सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते। अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गौतम जावळे सर यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते। यानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या वक्त्या आहेत डॉक्टर शुभांगी केदारी मॅडम, यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते। शुभांगी। विद्यार्थी मित्र, आजचा जो कार्यक्रम आहे तो फक्त तुमच्या आणि तुमच्यासाठी आहे। गेली काही वर्ष तुम्ही ऐकलं असेल NEP 2020 आयोग वेगवेगळ्या प्रकारचे, तुम्हाला कितपत माहीत आहे किंवा नाही माहिती, पण या NEP चे पहिले शिलेदार मात्र तुम्ही आहात। त्यामुळे हा आजचा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी आहे। आपण ज्या विद्यापीठामध्ये शिकतो आहोत आणि कार्यक्रमाची सुरुवात जर त्या विद्यापीठाच्या गीताने झाली नाही तर त्यात काय वावगं नव्हे। तर आपण प्रथम कार्यक्रमाची सुरुवात ही विद्यापीठ गीताने करूया आणि विद्यापीठ गीत चालू असताना आपण सावधान पोझिशन मध्ये आपल्या जागेवर उभं राहायचं आहे। बोराडे सर।
त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी आज आपल्या समोर उपस्थित आहेत हिस्ट्री डिपार्टमेंटचे HOD डॉक्टर तांडके सर यांचंही शोकच मनाने मी सर स्वागत करते. त्याचबरोबर बोराडे सर, तडवी सर आणि कोटे मॅडम यांचंही आजच्या कार्यक्रमासाठी सर्वांचं स्वागत आहे. मी अभ्यासात कधी शैक्षणिक आयोग 1968, 1986 आणि आता 2020चा आयोग ऐकला असेल. 1986 नंतर जवळजवळ तब्बल 34 वर्षानंतर आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये हा जो मोठा बदल झालेला आहे त्याचं एकच कारण आहे की आपला भारत देश आत्मनिर्भर बनविणे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या भारत देशाचे जे रोजगारी वाढलेले आहे ती दूर करण्यासाठी आपल्या देशामध्ये शैक्षणिक स्किल निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी 2017 मध्ये एक आदेश काढला की आपल्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये पूर्णपणे बदल व्हायला पाहिजे. यासाठी त्वरित एक समिती गठीत करायची आहे आणि याच वेळी DK कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केली आणि जवळजवळ 3 वर्षाच्या कालावधीनंतर 31 मे 2020 रोजी ही जी समिती आहे यांनी आपला अहवाल 600 पानांचा अहवाल शासनाच्या पुढे सादर केला आणि हा अहवाल म्हणजेच नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आणि त्याचे इम्प्लिमेंटेशन मात्र आता 2024 मध्ये म्हणजे तुमच्या बॅचला होत आहे. याचं कारण असं तुम्हालाही माहिती आहे मधल्या पिरियडमध्ये कोविड काळ असल्यामुळे शासनाला त्याचा पूर्णपणे अवलंब करता आला नाही. परंतु आता ही सगळी परिस्थिती बदललेली असल्याने आता ती शक्य आहे आणि करणं देखील आहे. आणि आजचा हा कार्यक्रम फक्त आणि तुमच्यासाठी आहे. तुमच्या मनातले असणारे संभ्रम, आपण घेतलेले कोणते कोणते ग्रुप्स हे कसे अभ्यासायचे किंवा असणारे तुमचे क्रेडिट्स कसे अभ्यासायचे यावर सगळं तुमचं मार्गदर्शन होणार आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आमंत्रित करते IQAC सेलचे संजय निचिते सर यांना आमंत्रित करते. निचिते सर नमस्कार. मंचावर असताना पण आपल्या प्रथमा कारखानीस महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य आदरणीय डॉक्टर संदीप नवगिरे सर, त्याचबरोबर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख माझे मित्र प्राध्यापक गौतम जांभळे सर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर केदारे मॅडम, समोर बसलेले माझे सगळे सहकारी प्राध्यापक मित्र, शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम मी प्रथमा कारखानीस महाविद्यालयाच्या वतीनं तुम्हा सगळ्या FY BA आणि FY BCom मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण आज एका कार्यक्रमात 2 कार्यक्रम घेत आहोत. पहिला कार्यक्रम आहे स्वागत समारंभ. ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये प्रथम वर्ष कला आणि प्रथम वर्ष वाणिज्य वर्गात प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आपण एकीकडे घेत आहोत. आणि त्याचवेळी मॅडमने अतिशय छान शब्द आपल्यासाठी वापरला की आपली जी बॅच आहे ती ऐतिहासिक बॅच आहे आणि नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या शैक्षणिक धोरणाचे आपण शिलेदार आहात. तर या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा परिचय आपल्याला करून देणं हा आजच्या कार्यक्रमाचा खास करून उद्देश आहे. सर्वप्रथम मी आपल्या महाविद्यालयाचा आपल्याला परिचय, अगदी अल्पसा परिचय आपल्याला करून देईन. आपल्या महाविद्यालयाची स्थापना 1986 साली दी एज्युकेशन सोसायटी अंबरनाथ या संस्थेनं इथे केली. इथे बसलेले बरेच विद्यार्थी भाऊसाहेब परांजपे कनिष्ठ महाविद्यालय आणि महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयातून आले असणार आहेत. आणि त्या दोन्ही कनिष्ठ महाविद्यालयांची जी मातृसंस्था आहे ती एज्युकेशन सोसायटी हीच आहे. तर या संस्थेनं प्रथमा कारखानीस नावाचं महाविद्यालय 1986 साली या अंबरनाथ नगरीमध्ये स्थापन केलं आणि गेली 38 वर्ष अव्याहतपणे अखंडपणे या महाविद्यालयातून विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत आणि स्वतःचं करिअर उज्ज्वल करत आहेत, चांगले नागरिक बनत आहेत.
मित्रांनो, आपलं महाविद्यालय हे अनुदानित महाविद्यालय आहे. हे मुद्दाम मी या ठिकाणी याचा उल्लेख करतोय तो यासाठी आपल्या आजूबाजूला बरीच विनाअनुदानित महाविद्यालय आहेत. कदाचित त्यांच्या इमारती मोठ्या असतील, चकचकीत असतील, पण तुम्ही आतमध्ये जर जाऊन डोकावलं, जर बारकाईनं माहिती घेतली तर आपल्या असं लक्षात येईल की तिथे प्राध्यापकांची वाणवं असते. म्हणजे चकचकीतपणा असतो, दिखाऊपणा असतो, पण गुणवत्ता असते का? तर ती गुणवत्ता आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो की आपलं महाविद्यालय अनुदानित असल्या कारणानं इथे पूर्ण वेळ प्रत्येक विषयासाठी शिकविणारे प्राध्यापक आहेत, उच्च विद्याविभूषित आहेत. प्रत्येक प्राध्यापक सेट, नेट आणि बरेच प्राध्यापक हे PhD धारक आहेत. काही जण PhD सुद्धा करत आहेत. बघा, शिक्षणाची जी गुणवत्ता असते ना, ती बऱ्याचदा शिक्षण देणाऱ्या अध्यापकांवर असते. तर आपल्याला लक्षात आलं असेल की प्राध्यापकांकडे असलेली ही जी काही पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता आहे, त्यावरून आपण एक अंदाज काढू शकता की आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण या महाविद्यालयातून मिळणार आहे. आपल्या महाविद्यालयात 2 शाखा आहेत. एक कला शाखा, दुसरी वाणिज्य शाखा. कला शाखेअंतर्गत मराठी, अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या विषयांचं अध्यापन केलं जातं. तर वाणिज्य शाखेअंतर्गत कॉमर्स, अकाउंटन्सी, बिझनेस इकॉनॉमिक्स, मॅथ्स या विषयांचं अध्यापन केलं जातं. या अकादमी म्हणजे विद्यार्थ्याची शैक्षणिक प्रगती महत्वाची आहेच, कारण त्याचं जे काही करिअर असतं ते त्याच्या या शैक्षणिक प्रगतीवर अवलंबून असतं. पण त्याच्याचबरोबर विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्वाचा विकास होणं सुद्धा अत्यंत आवश्यक असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या महाविद्यालयामध्ये काही विभाग कार्यरत आहेत आणि अत्यंत सक्रियपणे हे विभाग सगळे काम करत आहेत. ज्यामध्ये मी मुद्दाम उल्लेख करेल राष्ट्रीय सेवा योजना विभाग, DLLE. हे महाविद्यालयातील 2 विभाग असे आहेत की जे विद्यार्थ्यांची नाळ समाजाशी जोडतात. म्हणजे आपण व्यक्तिगत जीवन जगत असतो सगळे, पण त्याच्याचबरोबर आपण एक समाजाचा घटकही असतो. तर समाजाचे आपल्यावर अनंत उपकार असतात आणि या समाजाची आपण कुठेतरी परतफेड करायची असते. ती भावना आपल्या मनात निर्माण होणं अत्यंत आवश्यक असतं. तर महाविद्यालयातील NSS आणि DLLE हे 2 विभाग असे आहेत की जे आपल्याला समाजाशी जोडतात. रक्तदान शिबिर असेल, वृक्षारोपण असेल किंवा समाजोपयोगी, समाज हितकारक अशा अनेक कार्यक्रमांचं आयोजन या सेमिनार हॉलमध्ये आणि सेमिनार हॉलच्या बाहेर गावापाड्यांमध्ये सुद्धा या 2 विभागांच्या माध्यमातून पुढच्या वर्षभरात केले जातील. त्यात मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी सक्रियपणे सहभाग घ्या. त्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचा विभाग म्हणजे जिमखाना किंवा क्रीडा विभाग. काही विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धांमध्ये रुची असते. प्रत्येकाला काही अभ्यासामध्ये गती असते असं नव्हे. काहींच्याकडे क्रीडागुण असतात. तर या क्रीडा गुणांना संधी आणि त्यांना प्रोत्साहन हा क्रीडा विभाग आपल्या महाविद्यालयातील देणार आहे. क्रिकेट खेळ असेल किंवा त्यासोबत येणारे अन्य संगीत खेळ, वैयक्तिक खेळ, या सगळ्या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन आपलं महाविद्यालय करतं. आणि त्याचबरोबर विद्यापीठ स्तरावर ज्या ज्या काही स्पर्धा होतात त्या स्पर्धांसाठी सुद्धा आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी पाठविले जातात. आपण या विभागाच्या संपर्कात राहिलात तर निश्चितपणानं आपल्याला पुढे संधी प्राप्त होऊ शकते. या विभागासोबतच एक महत्त्वाचा विभाग म्हणजे सांस्कृतिक विभाग, ज्याला आम्ही सगळेजण आर्ट्स सर्कल असं म्हणतो. काही विद्यार्थ्यांकडे अभिनयाची कला असते, अभिनय गुण असतो. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपल्या महाविद्यालयात हा सांस्कृतिक विभाग करत असतो. आणि या सेमिनार हॉलमध्ये पुढच्या वर्षभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत. हा विभाग आयोजित करेल. मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेन की आपण या विभागात सहभागी व्हा. आपल्या कलेला, आपल्या गुणांना संधी द्या सादर करण्याची. या ठिकाणी मुद्दाम एक उल्लेख करायला हवा. कुशल बद्रिके या नटास, अभिनेत्यास आपण सगळेजण ओळखत असाल. या नटानं सगळ्यात प्रथम त्याची कला जर सादर कुठल्या मंचावर केली असेल तर ती या मंचावर केलेली आहे.
तेव्हा हा मंच किती मोठा आहे किंवा हा मंच आपल्याला किती मोठा बनवू शकतो याची एक जाणीव मला असं वाटतं या उदाहरणातून आपल्याला होईल. परीक्षा विभाग जो सगळ्या सत्रांत परीक्षेचं आयोजन करत असतो, त्याचबरोबर प्रशासकीय विभाग की जो विभाग प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्तीचे अर्ज देणं घेणं, परीक्षा अर्ज जमा करणं, शुल्क भरणं, ही सगळी जबाबदारी जी आहे ती आपल्या महाविद्यालयातील प्रशासकीय विभाग जो आहे तो सांभाळत असतो. या सगळ्या विभागांच्या सोबतच एक अत्यंत महत्वाचा विभाग म्हणजे ग्रंथालय. आणि या ग्रंथालयाच्या प्रमुख सौ जागृती घारे मॅडम आजच्या या कार्यक्रमाचं संचालन करत आहेत. हा विभाग अशासाठी महत्वाचा आहे की विद्यार्थी खरा घडतो ना तो त्या, मी असं म्हणतो की ग्रंथालयात ज्यानं ग्रंथालयाशी दोस्ती केली, ग्रंथांशी दोस्ती केली, मैत्री केली, तो विद्यार्थी पुढे जाणार, तो चमकणार. म्हणजे सगळ्या महापुरुषांना जर तुम्ही समोर आणलं तर आपल्या असं लक्षात येईल की ग्रंथांशी त्यांनी गट्टी केली, मैत्री केली आणि ते तिथपर्यंत पोहोचले. आणि आपल्या महाविद्यालयात जवळपास 25,000 पुस्तकं आहेत आणि ती विविध विषयांवरची पुस्तकं आहेत. मुद्दाम विद्यार्थी म्हणून आपल्यासाठी उल्लेख करेल की स्पर्धा परीक्षेचं एक स्वतंत्र कपाट आहे. वेगवेगळे मासिकं येतात, त्रैमासिकं येतात, काही वार्षिक अंक आहेत. आपण आवर्जून ग्रंथालयात जा, बसा, वाचा, असं मी आपल्याला सांगेन. तर हा आपल्या महाविद्यालयाचा परिचय आहे. बाकी तुम्हाला अनौपचारिक परिचय, त्या माणसांशी परिचय हा पुढच्या काळामध्ये होणार आहे. या फक्त औपचारिक परिचय आपल्या महाविद्यालयाचा आपल्या समोर ठेवला. दुसरा जो कार्यक्रमाचा भाग आहे आपल्या, तो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 त्याचा परिचय करून घेणं. मी फार काही त्या संदर्भात बोलणार नाही यासाठी, कारण प्राध्यापक जावळे सर आणि डॉक्टर केदारे मॅडम या सविस्तरपणे आपल्याकडे त्याची मांडणी करणार आहे. मॅडमने सुरुवातीला सुरुवात केलेलं आहे की बऱ्याच वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण हे बनविले गेलं. जे 1986ला शैक्षणिक धोरण तयार झालं होतं, त्या धोरणानुसार आतापर्यंत अध्यापन केलं जात होतं. आता नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार अध्यापन केलं जाणार आहे. खूप बदल आहेत. बदलाची आवश्यकता असते विशिष्ट काळानंतर. बदल हा निसर्गाचा नियम आहे. जर बदल केले नाहीत तर आपण मागे पडणार, काळाच्या मागे पडणार. आणि म्हणून आपण बदलाच्या सोबत, प्रवाहाच्या सोबत राहिलं पाहिजे असं मी मानतो. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात खूप बदल आहेत, सुधारणा आहेत. महत्वाचा जो बदल आहे तो म्हणजे विषय निवड. जे पारंपरिक विषय होते त्यातले काही विषय आपल्याला असणार आहेत, पण काही नवीन विषय आपल्याला यावर्षी अभ्यासायला मिळणार आहेत, की जी अत्यंत चांगली गोष्ट आहे. पण गेली 40 वर्ष जुन्या शैक्षणिक धोरणानुसार शिकवत होतो, त्याप्रमाणे अभ्यासक्रम बनवलेला, म्हणजे अभ्यासक्रम दर काही वर्षांनी बदलतो, पण धोरण तेच होतं, पॉलिसी तीच होती. आता पॉलिसी बदलली आणि ही पॉलिसी किंवा हे नवीन धोरण आणताना अर्थातच काय म्हणतात त्याला, बाजाराची मागणी ही लक्षात घेऊन हे शैक्षणिक धोरण जे आहे ते तयार केलेलं आहे. म्हणजे व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्याचा प्रयत्न जो आहे तो या शैक्षणिक धोरणामध्ये केला गेलेला आहे आणि तो मला अत्यंत महत्वाचा वाटतो. नवे विषय तुम्हाला काही अभ्यासायला मिळतील की जे सविस्तर पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये, सादरीकरणामध्ये येणार आहे. मूल्यमापनामध्ये बदल केलेला आहे. आपल्याला माहिती असेल की सत्राच्या अखेरीला 2 सत्र असतात, पहिलं सत्र आणि दुसरं सत्र. ऑक्टोबर पर्यंत साधारण पहिलं सत्र असतं आणि पुढे मग नोव्हेंबर ते मार्च असं दुसरं सत्र असतं. प्रत्येक सत्राच्या अखेरीला एक परीक्षा मागच्या शैक्षणिक धोरणानुसार व्हायची आणि ज्यामध्ये प्रत्येक विषयाची 100 गुणांची परीक्षा घेतली जायची. आता मात्र ज्या विषयाला 4 क्रेडिट आहेत त्या विषयाची 100 गुणांची परीक्षा असेल, पण तिच्यातही 2 भाग आहेत. त्यातले 60 गुण जे आहेत ते त्याची तुमची सत्रांत परीक्षा घेतली जाईल आणि 40 गुण जे आहेत ते अंतर्गत मूल्यमापनासाठी असणार आहेत, चाचणीसाठी असणार आहेत, की ज्याच्यामध्ये तुमचे ट्युटोरियल्स असतील, असाइनमेंट्स असतील, तुमचं प्रेझेंटेशन असेल,
याच्यासाठी 40 गुण आहेत. आपलं वर्गातली उपस्थिती आहे, आपलं वर्तन आहे, यासाठी 40 गुण आहेत. जर 2 क्रेडिटचा विषय असेल, इथे शब्दप्रयोग केलेला आहे कोर्स, 2 क्रेडिटचा जर कोर्स असेल तर 50 गुणांचा तो पेपर, आणि मग 30 गुण परीक्षा, सत्रांत परीक्षा, आणि 20 गुण इंटरनल म्हणजे अंतर्गत चाचणी, अंतर्गत मूल्यमापनासाठी असणार आहे. तर हा महत्वाचा बदल आहे. मला असं वाटतंय या बदलामुळे विद्यार्थ्यांना काय म्हणण्यात त्याला पास व्हायला मदत होईल. अर्थातच यामध्ये गृहीत असं धरलेलं आहे की आपण अभ्यास करा आणि चांगला पेपर घ्या. तुम्ही अभ्यासात कुठेही कसूर करणार नाही याबद्दल माझ्या मनात मात्र शंका नाही. एक महत्वाचा बदल या शैक्षणिक धोरणात आहे जो सांगून मी थांबतो आहे, तो असा की आपल्याला दरवर्षी एक प्रमाणपत्र मिळत जाणार. तुम्ही FYBAचं किंवा FYBCOMचं 1 वर्ष पूर्ण केलं, पहिलं सत्र ज्याला 22 क्रेडिट्स आहेत, तुम्ही 22 क्रेडिट्स मिळवले, दुसऱ्या सत्रात 22 क्रेडिट मिळवले, तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळणार, सर्टिफिकेट कोर्स झाल्याचं एक प्रमाणपत्र मिळणार. 2 वर्ष पूर्ण केली यशस्वीपणे, तुम्हाला डिप्लोमा झाल्याचं सर्टिफिकेट मिळणार. 3 वर्ष तुम्ही यशस्वीपणे पूर्ण करणार तेव्हा तुम्हाला पदवी प्रमाणपत्र म्हणजे डिग्री सर्टिफिकेट मिळणार. आणि आता 4 वर्षाची डिग्री पण आहे, 4 इयर्स डिग्री, पण त्याच्यासाठी अट आहे, तुमचा CGPA स्कोर जो आहे तो 7.5 म्हणजे साधारण 75% तुम्हाला गुण असतील तर तुम्हाला 4 इयर्स डिग्री पण घेता येते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला PG करायचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन MA किंवा MCOM, तर ते मग फक्त 1 वर्षाचं असेल. पण तुम्ही डिग्री जर 3 वर्षाची घेतली तर PG म्हणजे MA किंवा MCOM हे 2 वर्षाचं असणार आहे, हे लक्षात घ्या. तर असे बदल आहेत. काही जे काही सामान्य बदल आहेत ते मी आपल्या पुढे ठेवलेले आहेत. याच्यानंतर आपल्याला पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये FYBAचे विषय, FYBCOMचे विषय आणि अजून काही महत्त्वाचे बदल त्यांची माहिती पुढच्या सादरीकरणात आपल्याला मिळेल. आपण सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद विजेते सर. विद्यार्थी मित्र, सरांच्या प्रास्ताविकेतून कॉलेजबद्दलची तुम्हाला इत्थंभूत माहिती मिळालेली आहे, यात काही शंकाच नाही. आपण दृश्यातून जसे पैसे बँकेत ठेवतो तसे यापुढे तुम्हाला या एज्युकेशन सिस्टीममध्ये नवीन राष्ट्रीय धोरणामध्ये तुमचे मार्क्स तुम्हाला बँकेत ठेवायचे. तुमची क्रेडिट बँक असणार आहे आणि ही बँक कशा पद्धतीने तुम्हाला चालू करायची आहे. तुमचं खातं तुम्ही उघडलेलं आहे, ऍडमिशन घेतल्या म्हणजे खातं उघडलं, आणि आता तुमचे जे इंटरनल असेसमेंट किंवा जी परीक्षा होणार आहेत वेगवेगळ्या प्रकारे त्याचे प्रत्येक गुण तुमच्या बँकेत जाणार आहे आणि ते बँक क्रेडिट्स कसे जमा होणार आहेत याचं तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर प्राध्यापक गौतम जांभळे सर करणार आहेत. तत्पूर्वी नॉन टीचिंगचे प्रतिनिधी आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. भास्कर थोरात यांचंही मी आपल्या कार्यक्रमात स्वागत करते. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. जावळे सरांना मी विनंती करते, सरांनी आपलं प्रेझेंटेशन सादर करायचं आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी नुसार जे बदलले आहेत ते कोणकोणते आहेत त्याचं विश्लेषण मी करणार आहे. तर FYBAच्या मुलांनी काळजीपूर्वक ते बघावेत, कारण तुमचे विषय तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे. तर एका मागून जेवढ्या स्लाइड्स येणार आहेत त्याच्यामध्ये मी सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडला आर्ट्सचे विषय FYBAच्या मुलांचे काय काय विषय आहेत त्याचं अनालिसिस मी करणार आहे. नेक्स्ट स्लाइड. सेमिस्टर फर्स्ट बघा, तुम्हाला 3 ग्रुप्स आहेत. काही मुलांनी ग्रुप नंबर पहिला निवडलेला असणार आहे. हेडिंग बघा, सेमिस्टर 1 ग्रुप फर्स्ट, ग्रुप पहिला आणि सेमिस्टर 1. काही मुलांचा ग्रुप दुसरा असणार आहे, काहींचा तिसरा असणार आहे. एकाच सेमिस्टरवर, पहिल्या सेमिस्टरवर पहिला, दुसरा आणि तिसरा अशा 3 ग्रुप घेणारे 3 वेगवेगळ्या प्रकारची मुलं आहेत. तर ग्रुप पहिला ज्यांनी घेतला आहे, ज्याच्या मुलांचा ग्रुप पहिला आहे
त्यांना 3 मेजर विषय आहेत बघा. मेजर म्हणजे महत्वाचे, प्राईम म्हणतो, प्रमुख, ज्याच्यामध्ये करिअर करतो आपण. इतरांपेक्षा जे सगळ्यात महत्वाचं असतं, इतरांपेक्षा ज्याला जास्त महत्व दिलं जातं त्याला आपण मेजर म्हणतो, प्राईम म्हणतो. करेक्ट? तर ते 3 विषय आहेत. M1, M2 आणि M3 हे 3 विषय आहेत तुमचे. M1 हा एक विषय आहे. पहिला M1 जो आहे त्याच्यामध्ये तुमचा विषय असणार आहे ग्रुप पहिल्या मुलांचा मराठी नाटककार साहित्य प्रकाराचा अभ्यास. त्याचं नाव आहे M1 हा एक विषय आहे. त्याचं नाव आहे मराठी नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास. आणि तो पास केल्यानंतर तुम्हाला 4 क्रेडिट्स मिळणार आहेत. ते तुमच्या बँकेत जमा होणार आहेत. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स तिच्यात जमा होणार आहेत 4 क्रेडिट्स. दुसरा M2 जो आहे तो मेजर विषय आहे तुमचा, तो आहे पॉलिटिक्स, राज्यशास्त्र. त्याचं नाव आहे द कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क ऑफ इंडियन पॉलिटी. हे तुमच्या दुसऱ्या विषयाचं नाव, ग्रुप मधल्या पहिल्या मुलांच्या दुसऱ्या विषयाचं नाव पॉलिटिक्स आहे. पॉलिटिक्स मधल्या त्या विषयाचं नाव आहे द कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क ऑफ इंडियन पॉलिटी. त्याला सुद्धा 4 क्रेडिट्स आहेत आणि तो पास केल्यानंतर ते 4 क्रेडिट्स तुम्हाला मिळणार आहेत. तिसरा तुमचा मेजर विषय आहे हिस्ट्री, ज्याचं नाव आहे एन्शियंट इंडिया फ्रॉम अर्लिएस्ट टाइम्स टू 350 CE. हे त्याचं नाव आहे. तो काय आहे तुमच्या इतिहासचे सर तुम्हाला डिटेल्स मध्ये ते सांगणार आहेत. त्याच्यानंतर खालची जी रो आहे M3च्या नंतर ती आहे OE. तिथे अदर फॅकल्टीज, इतर ज्या आर्ट्स कॉमर्स, तुम्ही आर्ट्सचे आता तिथे कॉमर्सचा विषय येतो जो सेमिस्टर फर्स्टला नाही. अदर फॅकल्टीज मधून घेतलेला विषय आर्ट्स मधल्या ग्रुप मधल्या पहिल्या मुलांनी, पण इतर फॅकल्टी मधला, सायन्स मधला, कॉमर्स मधला घेतलेला विषय OE मध्ये येणार आहे. पण तो सेमिस्टर पहिल्यामध्ये तुम्हाला नाहीये. ती जागा ब्लँक आहे, खाली आहे, तिथे काही नाही. त्यानंतर VSC आहे बघा, नंतरचा विषय व्होकेशनल स्किल्स स्कोर्स. म्हणजे तुमच्या विषयामधले जो ग्रुप पहिला आहे M1 मेजर विषय आहे तुमचा, त्याच्यामध्ये व्होकेशनल व्यावसायिक स्किल्स कोणकोणते असणार आहेत त्या संबंधीचा तो VSC नावाचा पेपर आहे. आणि त्याचं नाव आहे मराठी भाषा संगणक 1 हे त्याचं नाव आहे. आणि तो पास केल्यानंतर तुम्हाला 2 क्रेडिट मिळणारे आहेत. त्यानंतरचा पेपर आहे SCC, तोही मराठीचाच आहे बघा. तुमचं VSC आणि SCC हे दोन्ही पेपर, जो तुमचा M1 आहे की नाही, जो डार्क केला कळत असेल त्याला बोल्ड केले मराठी, त्याच्याशी रिलेटेड दोन्ही पेपर आहेत, VSC आणि SCC. SCC जो आहे तो आहे स्किल एनहान्समेंट कोर्स तुमच्या विषयातले मराठीतले. आणि त्याचं नाव आहे मुलाखतीची पूर्वतयारी, मुलाखत पूर्वतयारी आणि शब्दांकन कौशल्य. आणि हा सुद्धा पास केल्यानंतर तुम्हाला 2 क्रेडिट्स मिळणार आहेत. नंतरचा AEC आहे ॲबिलिटी एनहान्समेंट कोर्स आहे, क्षमता वाढविणारा कोर्स आहे तुमचा. त्याचं नाव आहे कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश फर्स्ट. तो सुद्धा पास केल्यानंतर 2 क्रेडिट मिळणार आहेत. त्यानंतर आहे VEC व्होकेशनल एनहान्समेंट कोर्स. त्याच्यामध्ये आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय राज्यघटना. तो सुद्धा पास केल्यानंतर 2 क्रेडिट्स तुम्हाला मिळणार आहेत. नंतर आहे IKS इंडियन नॉलेज सिस्टम, ज्याचं नाव आहे पेपरचं इंडियन नॉलेज सिस्टम सिरीज जेनेरिक फर्स्ट. त्याला सुद्धा आफ्टर पासिंग तुम्हाला 2 क्रेडिट्स मिळणार आहेत. आणि टोटल तुमचे 22 क्रेडिट. ग्रुप पहिला जो आहे ते 8ही पेपर, टोटल 8 पेपर आहेत ते. आणि 8ही पेपर पास केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 22 क्रेडिट्स जमा होणार आहेत. सगळ्यांची बेरीज 22 येते बघा. 4 4 4 12 2 14 16 18 20 आणि 2 22. नंतर बघा ग्रुप दुसरा. बघा दुसऱ्या ग्रुप मध्ये ज्या मुलांनी ग्रुप दुसरा निवडलाय त्यांचे विषय कुठले आहेत बघा. पहिले त्यांचे 3ही विषय मेजरच आहेत, महत्वाचे. M1 जो बोल्ड केलेला आहे ज्याचं नाव अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स आहे. ग्रुप दुसरा ज्या मुलांनी घेतलाय आणि त्या ग्रुप मध्ये पहिल्या क्रमांकावर जो पेपर आहे तो त्यांचा पेपर
मेजर आहे TY पर्यंत चालणार आहे, संपूर्ण तुमच्या सोबत असणार आहे MA फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट. त्याचं नाव जो आहे इकॉनॉमिक्स मायक्रो इकॉनॉमिक फर्स्ट. जो M1 आहे, जो मेजर प्राईम मुख्य विषय तो आहे इकॉनॉमिक्स, त्याचं नाव आहे मायक्रो इकॉनॉमिक फर्स्ट. त्याला 4 क्रेडिट आहे. दुसरा पॉलिटिक्स आहे, दुसरा M2 पॉलिटिक्स, त्याचं नाव आहे द कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क ऑफ इंडियन पॉलिटी, त्याला 4 क्रेडिट आहे. तिसरा आहे मराठी, याचं नाव नाटक या साहित्य प्रकाराचा अभ्यास, त्याला सुद्धा 4 क्रेडिट आहे. नंतर ओळी खाली आहे, ओळीमध्ये काही नाही आहे. VSC मध्ये बघा, VSC आणि SEC, VSC व्होकेशनल स्किल कोर्स आणि SEC स्किल एनहान्समेंट कोर्स. आता हे दोन्ही पेपर जो तुमचा पहिला M1 आहे की नाही इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, त्याच्याशीच रिलेटेड आहे. किंवा अर्थशास्त्रामधले मात्र 2 वेगळे विषय, वरचा M1 वेगळा आणि खालचे 2 VSC आणि SEC अर्थशास्त्राचे पण वेगळे विषय आहेत. बघा त्याची नावं बघा. पहिला VSC जो आहे तो इकॉनॉमिक्स मध्ये एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आहे, तो पास केल्यानंतर तुम्हाला 2 क्रेडिट मिळणार आहे. आणि SEC मध्ये सुद्धा इकॉनॉमिक्सचा पेपर आहे, ज्याचं नाव आहे मनी ट्रान्झॅक्शन अँड कन्झ्युमर ट्रान्झॅक्शन, त्याला सुद्धा 2 क्रेडिट आहे. बाकीचे 3ही पेपरचे ग्रुप फर्स्ट मध्ये होते तेच आहेत. बघा AEC मध्ये कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश फर्स्ट 2 क्रेडिट, VEC मध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याला 2 क्रेडिट आणि IPS मध्ये इंडियन नॉलेज सिस्टम सिरीज जेनेरिक फर्स्ट त्याला 2 क्रेडिट आणि सगळे 22 क्रेडिट ग्रुप पहिल्यासारखेच आहे. त्याच्यानंतर जो तिसरा ग्रुप आहे, तिसरा ग्रुप घेणाऱ्या मुलांचा जो मेजर विषय आहे पहिल्या क्रमांकावर येणार तो हिस्ट्री आहे, इतिहास आहे. आणि तुमचे VSC आणि SEC हिस्ट्रीशी संबंधित असणार आहे. बघा तर M1 मध्ये जो हिस्ट्री आहे तो TY ला किंवा 3ही ग्रुप मध्ये जो M1 जो पहिला विषय आहे तो TY ला तुम्हाला ऍज इट इज येणार आहे. तर इथे जो पेपर आहे फर्स्ट इयरला त्याचं नाव आहे M1 मध्ये एन्शियंट इंडिया फ्रॉम अर्लिएस्ट टाइम्स टू C3 to CE. M2 मध्ये आहे सोशियोलॉजी, त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू सोशियोलॉजी. दोन्ही पेपरना 4 क्रेडिट्स आहेत. तिसरा पेपर आहे मेजर M3 इकॉनॉमिक्स, त्याचं नाव आहे मायक्रो इकॉनॉमिक्स फर्स्ट. ओळी परत ब्लँक आहे, सेमिस्टर फर्स्टला ओळी नाहीच आहे. VSC आणि SEC दोन्ही पेपर पहिल्या क्रमांकावर हिस्ट्री आहे म्हणून VSC आणि SEC हिस्ट्रीचे पेपर आहेत. VSC मध्ये हिस्ट्री इंट्रोडक्शन टू इंडियन आर्किओलॉजी, त्याला 2 क्रेडिट्स आहेत. दुसरा हिस्ट्री आहे इंट्रोडक्शन टू कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स, त्यालाही 2 क्रेडिट्स आहेत. बाकीचे 3ही AEC, VEC आणि IPS 3ही ग्रुप मध्ये सारखेच पेपर आहेत. बघा कम्युनिकेशन स्किल इन इंग्लिश फर्स्ट 2 क्रेडिट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन त्याला 2 क्रेडिट आणि IPS मध्ये इंडियन नॉलेज सिस्टम सिरीज जेनेरिक फर्स्ट त्याला 2 क्रेडिट आणि सगळ्या क्रेडिट्सची बेरीज मिळून 22 होते आहे. आता सेमिस्टर सेकंड मध्ये पुन्हा पहिला दुसरा तिसरा 3 ग्रुप. ज्या मुलांनी ग्रुप फर्स्ट मध्ये ज्याच्या मुलाचं मराठी मेजर होतं, पहिल्या क्रमांकावर मराठी होतं, ग्रुप सेकंड सेमिस्टर सेकंडला सुद्धा दुसऱ्या सेमिस्टर मध्ये सुद्धा ग्रुप पहिला जो आहे त्यांचा मराठी विषय ऍज इट इज जशाला तसा आलेला आहे. मराठी मात्र नाव या पेपरचं वेगळं आहे. सेमिस्टर सेकंडला त्याचं नाव आहे बघा कविता या साहित्य प्रकाराचा अभ्यास, त्याला 4 क्रेडिट्स आहेत. पुन्हा M2 मध्ये पॉलिटिक्स आहे, मात्र इथे राज्यशास्त्र जे आहे ते वेगळं आहे, त्याचं नाव पॉलिटिकल प्रोसेस इन इंडिया, त्याला 4 क्रेडिट्स आहेत. तिसरा M3 आहे हिस्ट्री अर्ली मेडिवल पिरियड मिड 350 CE-1000 CE, इथला हिस्ट्री त्याचं नाव वेगळं आहे. सेमिस्टर सेकंडचा तो हिस्ट्री आहे मेजर मधला. तिन्ही मेजरला 4 क्रेडिट्स आहेत. आता बघा OED जो आहे अदर फॅकल्टी मधून आलेला विषय ते आहे तुम्हाला सेमिस्टर सेकंड मध्ये, आणि त्याचं नाव आहे बिझनेस इकॉनॉमिक्सचा तो पेपर आहे, इकॉनॉमिक्सचा पेपर आहे, त्याचं नाव आहे बिझनेस इकॉनॉमिक्स फॉर इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, त्याला 2 क्रेडिट्स आहेत. त्यानंतर VSC आणि SEC हे दोन्ही पेपर जो पहिल्या क्रमांकावर पेपर आहे मराठी त्याचेच पेपर आहेत, विषय वेगवेगळे आहेत. VSC मध्ये मराठी आहे, त्याचं नाव मराठी भाषा आणि संगणक,
क्रेडिट्स आहेत. एईसी मध्ये मराठी आहे, त्याचं नाव आहे उपयोजन मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य, त्याला सुद्धा 2 क्रेडिट्स आहेत. इथे व्हीईसी आणि आयकेएस हे दोन्ही ब्लँक आहेत, रिकामे आहेत सेमिस्टर सेकंडला. हे 2 पेपर तुम्हाला नाही आहेत. मात्र सीसी मध्ये तुम्हाला एनएसएस, स्पोर्ट्स आणि कल्चरल ह्याचे 2 क्रेडिट्स आहेत. काही मुलांचं एनएसएस असणार आहे, काहींचं स्पोर्ट्स असणार आहे आणि काहींनी कल्चरल घेतलेलं असणार आहे. तर त्याचे 2 क्रेडिट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि टोटल विषय पुन्हा 8च होतात. तुम्ही जर काउंट केले तर बघा M1, M2, M3 ओळी 4, बीएससी 5, एससीसी 6, एएससी 7 आणि सीसी कॉम्पॅटिबल तो 8वा, पुन्हा 8च विषय. सेमिस्टर फर्स्टला इथे सुद्धा 8 आहे. ग्रुप सेकंड मध्ये इकॉनॉमिक्स पुन्हा मेजर आहे, पहिल्या क्रमांकावर मेजर. सेमिस्टर फर्स्टला सुद्धा इकॉनॉमिक्स, दुसऱ्या ग्रुप वाल्यांचा इकॉनॉमिक्सच होता पहिल्या क्रमांकावर. सेमिस्टर सेकंडला सुद्धा तो जसा तसा आलेला आहे. मात्र इथे असणारा इकॉनॉमिक्स वेगळा आहे, त्याचं नाव वेगळं आहे, पेपर सुद्धा वेगळा आहे. M1 इकॉनॉमिक्स, त्याचं नाव आहे मायक्रो इकॉनॉमिक्स सेकंड आणि त्याला असणारे क्रेडिट्स 4 आहेत. M2 मध्ये पॉलिटिक्स आहे, त्याचं नाव आहे पॉलिटिकल क्लासेस इन इंडिया, त्याला 4 क्रेडिट आहे. M3 मध्ये मराठी आहे, त्याचं नाव आहे कविता या साहित्य प्रकाराचा अभ्यास, त्याला सुद्धा 4 क्रेडिट्स आहेत. ओळीमध्ये जो पेपर आहे तो सेम आहे, जो ग्रुप फर्स्ट वाल्यांसाठी होता तो जसा तसा इथे आहे. बिझनेस इकॉनॉमिक्स, त्याचं नाव आहे बिझनेस इकॉनॉमिक्स फॉर इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, त्याला 2 क्रेडिट्स आहेत. आता बीएससी आणि एससीसी हे दोन्ही पेपर पुन्हा एकदा जो पहिल्या क्रमांकावर जो इकॉनॉमिक्स आहे त्याचेच 2 वेगळे पेपर, त्याच्याशीच रिलेटेड दोन्ही पेपर आहेत. इकॉनॉमिक्स त्याचं नाव आहे बीएससी मधला जो आहे त्याचं नाव आहे रुरल मार्केटिंग, त्याला 2 क्रेडिट्स आहेत. एससीसी मध्ये जे इकॉनॉमिक्स आहे त्याचं नाव आहे इकॉनॉमिक डेटा व्हिज्युअलायझेशन विथ एक्सेल, त्याला 2 क्रेडिट्स आहेत. एईसी मध्ये मराठी आहे, ग्रुप पहिल्या वाल्यांसाठी सुद्धा इथे तोच पेपर होता, इथे सुद्धा तोच आहे. त्याचं नाव आहे मराठी उपयोजन मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य, त्याला 2 क्रेडिट्स आहेत. व्हीईसी आणि आयकेएस दोन्ही ब्लँक आहेत. सीसी मध्ये परत एनएसएस, स्पोर्ट्स आणि कल्चरल यांना 2 क्रेडिट्स आहेत. बघा इथे एक गोष्ट कॉमन आहे, ओळीमध्ये जो पेपर आहे तो ग्रुप पहिल्या वाल्यांसाठी आणि एईसी मध्ये जो मराठी आहे उपयोजन मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य, हे दोन्ही पेपर ग्रुप फर्स्ट मध्ये होते, इथे पण आहे, दोघांसाठी ते सेम आहे. आणि टोटल क्रेडिट्स मोजा ते 22 होतात आणि टोटल तुमचे विषय पुन्हा एकदा ते 8 होतात. तिसरा ग्रुप त्याच्यामध्ये परत M1 हिस्ट्री आहे, मेजर हिस्ट्री आहे, त्याला बोल्ड केलेलं आहे एका विशिष्ट कलरने, त्याचं नाव आहे हिस्ट्री अर्ली मेडिवल पिरियड मिड 350 CE-1000 CE, त्याला 4 क्रेडिट्स आहेत. M2 वर सोशिओलॉजी आहे, फंडामेंटल्स ऑफ सोशिओलॉजी, त्याला 4 क्रेडिट्स आहेत. तिसरा पेपर तुमचा इकॉनॉमिक्स आहे, त्याचं नाव मायक्रो इकॉनॉमिक्स सेकंड आहे, त्याला 4 क्रेडिट्स आहेत. ओळीमध्ये बिझनेस इकॉनॉमिक्स, त्याचं नाव बिझनेस इकॉनॉमिक्स फॉर इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स, त्याला 2 क्रेडिट्स आहेत. बीएससी मध्ये आणि एससीसी मध्ये परत हिस्ट्रीचेच 2 पेपर आहेत, कारण M1 तुमचा पेपर हिस्ट्री आहे, त्यामुळे बीएससी आणि एससीसी परत हिस्ट्रीचे आहेत. बीएससी मध्ये जो हिस्ट्री आहे त्याचं नाव आहे इंट्रोडक्शन टू एन्शियंट इंडिया कॉइन्स, त्याला 2 क्रेडिट्स. एससीसी मधला जो हिस्ट्री आहे त्याचं नाव आहे केव्स इन महाराष्ट्र, त्याला 2 क्रेडिट्स आहेत. एईसी मध्ये पुन्हा तोच पेपर आहे सेम जो अगोदरच्या दोन्ही ग्रुप्स मध्ये होता, मराठी उपयोजन मुद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्य, त्याला सुद्धा 2 क्रेडिट्स आहेत. बीएससी आणि आयटीएस ब्लँक आहे. सीसी मध्ये एनएसएस, स्पोर्ट्स आणि कल्चरल, त्याचे 2 क्रेडिट्स तुम्हाला आहेत. आणि सगळे पुन्हा 8 तुमचे विषय होतात आणि टोटल क्रेडिट्स तुमचे 22 होतात. असे सगळं अनालिसिस आहे. तुमचे विषय तुम्हाला माहीत असावेत. परत एकदा काही शंका तुम्हाला असू शकतात तुमच्या मनामध्ये 800 मुलांच्या संदर्भात बोललेली, त्या शंका तुम्ही तुमच्या सरांना लेक्चर मध्ये विचारू शकता की मला इथे असं कळालेलं नाही सर, तर तुम्ही सांगा. की जेवढे 800 टीचर्स आहोत, परत काही अडचण आली तर तुम्हाला नक्की समजून सांगा. टोटल विषय किती आहेत, कोणाला किती क्रेडिट्स आहेत, हे सगळं आम्ही लेक्चर मध्ये सुद्धा सांगू जर इथे काही कळालं नसेल तर. थँक्यू व्हेरी मच.
विद्यार्थी मित्र हो, तुमचं मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट का तुमचे क्रेडिट्स कसे जमतात ते सरांनी सांगितलेलं आहे आणि तुम्हाला समजलेलं असेलच. जरी समजलं नसेल तर तुम्ही पुन्हा सरांना विचारू शकता किंवा ते तुम्हाला क्लासमध्येही पुन्हा प्रेझेंटेशन करून देणार आहेतच. यानंतरचं प्रेझेंटेशन असणार आहे डॉक्टर शुभांगी केदारे मॅडम FY BCom साठी. केदारे मॅडम. Well, at the outset, I would like to congratulate all of you for choosing PD Kalkanis College for your higher education. Now, with respect to NEP, we have to make ourselves convenient or comfortable or familiar with the new nomenclature, that is verticals. We will be directly going to next slides. Next slide, please. So, BCom students are very much familiar with me. I have been conducting your sessions, lectures, and I tried to make you familiar with the concepts which are there in the NEP, which is National Education Policy 2020. Can I have Ravi next slide, please? We will go with fast. I want to precisely. I have kept my presentation limited to semester 1, only one. Let us digest first, and then once you become familiar with this, we will be again having some sessions afterwards for semester 2. Next, please. See, this is we have been attending multiple sessions organized by University of Mumbai, and these are the verticals. Nowadays, we will not be calling it as a subject. We will not call subject. They are courses and they are falling under respective verticals. So, vertical 1 is major. Okay, as far as commerce is concerned, we don't have M1, M2, and M3. Mumbai University has adopted M1 model. Mumbai University has adopted M1 model. So that we will be discussing in a shorter time. Vertical 1 is having major. There are 3 subjects. Okay. Vertical first, let us acquainted ourselves with the verticals. Vertical second is minor, the subject which is minor, and it is carrying 2 credits. Vertical 3 is OE. OE is again, as what Zaved sir told in his presentation, OE is other faculty. So commerce students will be having minimum 2 subjects carrying 2 credits each. So there will be 4 credits. So vertical 3 will be having subjects. I will be explaining these subjects in the forthcoming slides. For vertical 4 is BSc and SCC. BSc is vocational skill enhancement course. SCC is only skill enhancement. So there are again 2 subjects carrying 2 credits each. So 2 plus 2 is 4. Vertical 5 is ability enhancement courses and value education. Don't get confused, as we were also confused initially, because BSc and VEC. Okay, BSc is all vocational. This is a credit structure given by university people, BOS people. Same I have taken in my presentation. So if you can see, it is level 4.1. Level is 4.1. FY BCom level 4.1. If you go to next level, that is 5. Semester 1, Roman 1, Roman 2. Major 6 credit. Commerce, accountancy, business economics. 2 plus 2 plus 3. 6 credit. Minor is a second vertical. First semester you don't have minor. First semester you don't have minor. Second semester you have 2 credits minor subject, that is business law. Coming to OE. Again OE we have chosen 3 subjects. You will be opting for only 2. 2 subjects are history of Buddhism, going to history department, history faculty. And second is Indian Constitution, political science. Thirdly, we have also chosen commercial mathematics, statistics for commerce. So it is up to you, we are offering you, it is up to you whether to go for it or not. BSc and SCC. Again, vocational skill. We have taken 1 paper of accountancy in BSc carrying 2 credits. These are all compulsory. Okay? I said OEC, there are 3, you can choose
22. Here, BSc and SEC compulsory subjects. SEC again negotiation skill is there, that is again pertaining to core subject related to code. Next vertical is AEC, BEC and IPS. AEC is again ability enhancement, BEC is value education and IPS is a generic one. The paper and the syllabus will be provided by University of Mumbai. Things are in process. To some extent we have received the syllabus. So in AEC we have BC, business communication, right? And value education, there is one course we will be seeing in the next slide. See, this is our proper structure. You can see the subjects chosen. There is one subject in BEC, foundation of behavioral skills, basic level. This is new subject. Its syllabus is in process, so in very short time we will be getting the syllabus from University of Mumbai. IPS is again carrying 2 credits. CC is also given 2 credits. NSS, sports, cultural activities. I purposely wrote DLED here because a few days back we attended a session and we came to know that DLED is under consideration. Hopefully DLED and NSS, they both are extension wings of a college. So fingers crossed, probably it will be definitely getting accepted by the university. So this is the structure. Since couple of days I have been telling you that these are the subjects. I am making you familiar with the verticals. So especially commerce students, if you have any query, any doubt in this structure, you can ask right away here. Any doubt in this structure? Major 3, commerce. Can you please repeat behind me? Major subjects. Number 1, commerce, accountancy, business economics. Minor, you don't have minor this semester. Next semester you have minor. OE we have offered 3. OE we have offered 3, carrying 2 credits each. History of Buddhism in India, from history. Introduction to Constitution of India from political science, and practical statistics for commerce paper. These are the 3 subjects are offered by the college. You will be opting for only 2. Okay. Again, vertical to make it familiar to you. Okay. Purposely, I made this presentation for semester 1 only. I restricted it to semester 1 because as it is new to you, it is new to us as well. Okay. Till last year we had 7 subjects and that was very well by hearted by every one of us. But again, talking to you, semester 1, this is the clear picture. As Jagrati Madam rightly told in her introduction, I will take a few minutes and I will take your attention to few things. That vertical 6 is there, which is OJT, FPC, PMCC, things are there. I will also be talking on your examination pattern, evaluation and assessment. So Ravi, can we go to next slide please? See, this is our examination pattern. Earlier, we had 100 marks examination. Every subject used to had 4 modules. Now, you will be having only 2 modules. 2 modules, 2 credits. Right? Your paper will be 30 marks. Your paper will be of 30 marks. Question number 1, 2, 3. You will be writing only 2. Out of 3, you will be writing only 2. Now, remaining 20 marks, how evaluation will be done? The evaluation will be class test, assignments, presentations, group discussions, quiz and case study. Here, again going back to Jagrati Madam, what she rightly stated in her presentation, in her introductory remarks. She said that 2017 Kasturi Rangan Samiti was organized and there was a need felt by the people that there should be new education policy, rather national education policy should be rolled out. So here, you will be getting 20 marks. 20 marks, 6 innovative strategies are given. I'm really happy and I'm really proud to say here that since 2016, besides lecture method, we have been conducting various innovative methods and students are participating. Regular class text
we have started long back in 2014-15 onwards. Assignments, we already have subject enrichment assignments, subject wise. Group discussion, we normally every teacher does in his or her class. Quiz, we organize. So we are really proactive. We all are proactive. What universities decided in 2017-18 or the committee was formed, then they started pondering over it. I think we have started doing it long back in 2015-16 onwards. And now you will be getting marks for all that things. All those things you will be evaluated. So 6 things are there. We will be selecting rather 4 things. Like we may choose class test, assignment, presentation or group discussion. Looking into the area of our students' interest area. The interesting fact about NEP, I really wonder, earlier the education system was very much rigid. This NEP is very flexible, very resilient. How resilient and how flexible? Because they are asking us to offer you what you want, what you need, what is your preference. Like if you go to Pani Puri wala, you say Meetha do bhaiya, so you will get Meetha Pani Puri. If you want Tikha, you will get Tikha Pani Puri. Same way. What do you want and we will offer you. So NEP is that flexible, and according to needs of students, we will be serving you with your requirements. Next one. See, these are certain books which are there in the market. Commerce paper 1 as per NEP. I am not promoting any publication here. I just got to see some books. These are books of our subjects which are there, available online. So I could make out few for you. Negotiation skill is there in SEC. Skill enhancement. Commerce paper 1 in introduction, our first major. Then BC is skill enhancement. Financial accounting 1 is our which subject? Vertical 3. Okay. Accounting we have chosen as BSc 1. So these are just for your reference. Don't be baffled. Don't be confused. Things are there. They will come to you. Just wait. A little patience we need to have. Next slide, please. See, I want to thank these people, our staff. They have been, over the years, they have been very instrumental in filling out the online form for you. All FY, BA, BCom students, their forms are filled online. So, from Department of Commerce to college, we are sincerely thankful to these people. See, nowadays, thing is that we are very reluctant to say thank you. So, thank you is a very good gesture which we will be learning in behavioral subject. One of the subject which is behavioral in AEC or ACC in the last vertical. So I really want to thank these staff members. In the last slide, please. So that's all for semester 1. Semester 2 we will be having, because there are certain gaps and university is working on that. Once the gaps are filled out, it is very easy. When we are convinced, we can serve you. If we are having some doubts, it is very difficult to tell you or rather to convince you. Can I have 2 minutes more? I would like to share an experience here. We will be having OJT also. What is OJT? Is on the job training. Okay. I go back to when I see today also a little bit I shared in class. In 2018, Madam said 2017 the committee was working on that. 2018 I participated in Avishtar, and in that I have chosen a topic. The topic was need of practical training to commerce graduate. Okay, 2 incidences are connected here. I presented in Avishtar. First round I cleared. Second round when I went there, the team of evaluators, they arrived and they looked at the topic. And one of the evaluator was not really happy with the topic. She said, "हाँ ये क्या topic है? इसमें क्या कर सकते हैं? What sort of training you are talking?" What was my perspective? What was my idea that commerce students should undergo a sort of training, like maybe 1 month, 15 days, some training, whichever field they are interested. Okay. So what? How she encountered my statement. She said, "Madam, already students who are with CAs, they are already having internship. I am talking about a normal student who is not going for CA, who is not going for CS. How he or she should get a practical training." So right away she didn't
like the week of the evaluators, they don't like my topic, and this is how I was out of the competition. But the same topic in 2019, I presented in one of the international conference, and I got the second best research paper award. I got cash 3,000 rupees. When I look at AEP implementation, same thing they have taken over there as coaching, and they are giving 2 credits. So I think those who are initially or innovatively, they serve an idea. People are not really happy or people really don't appreciate. Okay, but later on that becomes something very, very crucial. Okay, so I'm happy whatever I tried to convey, that has been understood, the needs of practical training. That is really understood by the all great people in the university, industry, everything. They have pondered over it, and finally they have come up with a structure which is very, very user friendly, which is very, very significant, looking into the areas of the needs of the people and needs of the students. So with this, I conclude. Thank you very much. If at all you have any doubt, I would definitely clear your doubts when and where you will pick up those doubts. Thank you so much. क्रेडिट्स आणि मेजर सब्जेक्ट्स याविषयी मॅडम माहिती सांगितलेली आहे आणि समजलेली देखील आहे. मागच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला NSS आणि DIDला 10 मार्क्स मिळत होते, परंतु आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये तुम्हाला कल्चरल आणि स्पोर्ट्सला देखील क्रेडिट्स आहेत, मार्क्स आहेत. हा मात्र अगदी स्पष्ट दिसणारा आपल्याला फायदाच आहे. मी व्यासपीठावरील उपस्थितीचे माध्यमातून होते आता समोर बसले आहे, त्या सर्वांना विनंती करते की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हावं. टप्प्याकडे वळत आहोत. आता आपण FY BA BCom याविषयीचे क्रेडिट्स मेजर सब्जेक्ट्स याविषयी पूर्णपणे माहिती ऐकलेली आहे. तर त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीपा नवगिरे सर यांना मी अध्यक्षीय भाषणाची विनंती करते आणि यातून विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन करावे. प्राचार्य नवगिरे सर. प्रथम वर्ष कला व वाणिज्य विद्यार्थ्यांचा हा स्वागत समारंभ आयोजित केलेला आहे. IQAC आणि NEP सेल यांच्या वतीनं हा स्वागत समारंभ आयोजित केलेला आहे. या निमित्तानं या मंचावर बसलेले आपले सर्व या महाविद्यालयातले तुमचे सेवेकरी, ज्यामध्ये डॉक्टर शुभांगी केदारे आहेत, आता नुकतंच डॉक्टरेट होतील आपल्या मराठी विभागाचे प्राध्यापक संजय निचिते, ग्रंथपाल जागृती घारे मॅडम, समोर बसलेले प्राध्यापक अनिल बोराडे सर, इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर आनंद दांडगे आणि पॉलिटिकल सायन्स शिकवणारे आपले प्राध्यापक इब्राहिम तडवी आणि शिक्षकेतर कर्मचारी मित्र. आता हे दोन्हीही सेशन जे काही झालेले तर त्यामध्ये तुम्हाला दिसलं असेल की जावळे सरांनी आणि केदारे मॅडमनी जे काही अनुक्रमे कला आणि वाणिज्य शाखेचं जे काही विषयांच्या निवडीचं प्रेझेंटेशन आपल्यापुढे ठेवलेलं आहे ते अत्यंत कुशल पद्धतीनं दोन्ही लोकांनी ते आपल्यापर्यंत विषय पोहोचवलेले आहेत. आता सिस्टीम नवीन आहे आणि बऱ्याच वर्षांनी ती नवीन सिस्टीम आलेली आहे. त्यामुळे एखाद्या घरामध्ये एखादी नववधू जशी जाते आणि सगळा गोंधळच असतो तिच्या पुढे, तसं आपलंही झालं असेल. हे काय गोंधळ चाललाय, हा उभं काय आडवं काय आणि काय नेमकं आमचं, आम्ही कुठे आहोत. तर मित्र हो, जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. आम्ही तुमच्यासाठीच आहोत. तुमच्या शंकांना कुठेही जागा राहणार नाही. वेळीच त्या निरसन केल्या जातील. त्यामुळं डोक्यात जर गोंधळ झालेला असेल, आता तात्पुरता झालेला नसावा, पण कुणाच्या झालेला असेल
तर त्यांनी घाबरायची गरज नाही. हळूहळू ती सिस्टीम आपल्याला जसं जसं दिवस पुढे जातील ते आपल्याला आत्मसात होईल. कारण खूप वर्षानंतरचा बदल आहे. आणि ही NEP जे काही आता ज्याने आणली आहे भारतामध्ये, त्या सरकारचं असं म्हणणं आहे की आपण जगाशी ज्या काही शिक्षण व्यवस्था चाललेली आहे जगामध्ये आणि त्या शिक्षणाचं जे मूल्यमापन चालू आहे त्याच्याशी आपण जोडले जाऊ, समकक्ष असू. तर हा बदल आहे. या बदलाचे जे पण परिणाम असतील ते पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये दिसतील. आता लगेच त्या सिस्टीमचं अनालिसिस काय आपल्याला करता येणार नाही. त्यामुळे निसर्गाचा एक नियमच आहे बदल, तोही माणसांच्या सगळ्या जगाला लागू आहे. हा बदल आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचा आणि बदलाचं आपण मनापासून स्वागत केलं पाहिजे. आणि त्याच्यामधल्या असलेल्या त्रुटी या कालौघामध्ये आपोआप व्यवस्थेला निदर्शनाला येतील. तुमच्यातर्फे ते आणून दिल्या जातील आणि हळूहळू ही बदल करत ही व्यवस्था पुढे अधिक चांगल्या प्रकारे आपल्या पुढे येईल. घटनेमध्ये जसे बदल झाले तसे याही NEPच्या व्यवस्थेमध्ये हळूहळू बदल होतील. मग आता आपल्या पुढे राहिलं काय नेमकं, तर आपण NEPच्या धोरणानुसार की तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय आणि पूर्ण याचा अर्थ थोडंसं आणखी त्याला अलीकडे आणतो पूर्ण या शब्दाला, की एक चौकटीतलं स्वातंत्र्य दिलंय की आर्ट्सचा मुलगा कॉमर्सचे विषय पण घेऊ शकतो, कॉमर्सचा सायन्सचे पण विषय घेऊ शकतो, सायन्सचा मुलगा कॉमर्सचे विषय घेऊ शकतो. ही जी काही विषयांची अदलाबदल करण्याची जी मुभा आहे, स्वातंत्र्य आहे, तर त्याच्या पाठीमागे हेतू हा आहे की आपण स्वतः शिक्षणाच्या बाबतीमध्ये चौफेर अंगानं विकसित झालं पाहिजे. चौफेर अंगानं आपल्याकडे भाषेचं स्किल पाहिजे, आपल्याकडं ज्ञान पाहिजे, आपल्याकडं जगाच्या पातळीवरचं ज्ञान पाहिजे, भारतीय पातळीवरचं ज्ञान पाहिजे, आपल्या विषयाचं ज्ञान पाहिजे, आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विषयाचं ज्ञान पाहिजे, आपल्याला खेळाचं ज्ञान पाहिजे, आपल्याला कला छंद याचं ज्ञान पाहिजे. तर अशा विविध ज्ञानांच्या लक्ष्यांना स्पर्श करणारं असं हे NEPचं एक ठोक धोरण आहे. त्याच्यामध्ये आता मुलांना समरसून सहभाग होऊन त्याच्यामध्ये आता पडायचं आहे की त्याला मी वेगळ्या शब्दात बोलेन की आता याच्यामध्ये आपल्याला उडी घ्यायची आहे. उडी घेताना आपण विचार करून उडी घ्यायची त्याच्यामध्ये की आपण शिकतोय कशासाठी. तर शिक्षणाचा मूळ उद्देश हा आहे की आपलं जे काही व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व विकसित करणं आणि त्या व्यक्तिमत्वामध्ये एक सामाजिक अंग विकसित करणं. केवळ स्वतःपुरतं नाही, तर शिक्षणाचा अर्थ आहे की सामाजिक अंगासहित आपलं व्यक्तिमत्व विकसित झालं पाहिजे. आणि तेवढंच विकसन पुरेसं नाहीये, तर आपल्याला नैतिक पातळीवर सुद्धा विकसित व्हावं लागेल. आज आजूबाजूला एवढे खोगीर भरतीचे विना अनुदानित महाविद्यालय चालू आहे. मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही, पण तिथं दिलं जाणारं जे शिक्षण आहे आणि अनुदानित महाविद्यालयामध्ये दिलं जाणारं शिक्षण आहे याच्यामध्ये तुम्हाला निश्चितच फरक जाणवेल. मग आपल्याला कागदावरचं नुसतं शिक्षण पाहिजे का शिक्षण आपल्याला आतून घ्यायचं आहे हा विचार आपण केला पाहिजे. शिक्षणासाठी प्रचंड परिश्रम घेऊन मोठे झालेले कैक लोक या भारतामध्ये आहेत, भारताच्या बाहेर पण आहेत. त्यामुळे आपल्याला शिकताना हे पण जागरूकतेनं भान ठेवलं पाहिजे की आपल्याला नैतिक पातळीवर सुद्धा विकसित व्हावं लागेल. की मग नैतिक पातळीवरचं काय असेल, आपलं वर्तन असेल, वागणं असेल, आपलं बोलणं असेल,
आपली कृती असेल, आपला विचार असेल, आपली दिशा असेल, तर या बाबतीत सुद्धा स्वतःला विकसित व्हावं लागेल. नाहीतर जगाच्या बाजारामध्ये आपल्याला उभं राहायला सुद्धा जागा राहणार नाही. ज्या जॉबच्या नादानं जे काही पळतायत ना, तर त्यांना स्वतःच्या जीवनामध्ये शिकण्याचे दिवस असताना नाही, गरिबीमुळे एखाद्याला करावं लागत असेल तर ते अपवाद आपण आहे. आणि काम करता करता शिकता येतं ना. रात्र शाळा आहेत, रात्र महाविद्यालय आहेत, पण शिक्षण सुटलं जीवनामधलं तर ते कायमचं सुटून जातं. त्यामुळे शिक्षणाचा हात किमान आपण सक्षम बनेपर्यंत सोडणं हे अत्यंत स्वतःसाठी आणि समाजासाठी, पर्यायानं देशासाठी ते अतिशय घातक आहे. त्यामुळं उच्च शिक्षण जितकं आपण घेऊ तेवढं आपलं व्यक्तिमत्व आणि पर्यायानं कुटुंबाचं, समाजाचं ते तेवढंच विकसित होऊ शकतं. तर जॉबच्या मागे मी असं म्हणणार नाही लागू नाही, पण आपण त्याचा विचार केला पाहिजे की आज आपल्याला प्राधान्य कशाला द्यायचंय. जर आपल्यावर विशेष जबाबदाऱ्या जर घरच्या नसतील तर आपण आपला शिक्षणाचा काळ हा पूर्ण वेळ शिक्षणासाठीच घालवला पाहिजे. आज अभ्यासासाठी जे काही 4-5 तास असतील ते जर देणार नसतील दिवसभरातले, तर त्यांनी भविष्यामध्ये 12-12, 10-10 तास काम करण्यासाठी तयार राहायचं. कारण अल्प शिक्षणावर तुम्हाला उद्मी नोकऱ्या किंवा धंदे मिळणार नाही. आणि जेवढं तुम्ही उच्च शिक्षण घ्याल तेवढे तुम्हाला अधिकाराची, उंचीची पदं मिळू शकतात. त्यामुळे आपण किती शिकायचं आहे, कसं शिकायचं आहे आणि का शिकायचं आहे, तर याचं आत्मपरीक्षण आपण आपल्या जागेवर केलं पाहिजे. तर माझं एकच तुम्हाला सांगणं आहे, तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहात तर माहेरात गेल्यानंतर एखाद्या माहेरवासिनीला जो आनंद होतो तसा तुम्हाला आनंद पुढच्या 3-4 वर्षामध्ये या महाविद्यालयामध्ये निश्चितच मिळेल. हे महाविद्यालय माझं आहे असं तुम्ही पुढे 2-3 वर्षांनी गौरवानं सांगाल. कारण या खडकाळ मातीमध्ये असे काही गुण आहेत की ते तुम्हाला पुढे विकसित टप्प्यावर घेऊन जातील. फक्त साथ अशी पाहिजे तुमची की एका हातानं जसं टाळी वाजत नाही तसं तुमच्या सहभागाशिवाय ते शक्य नाही. मग इथले होणारे कार्यक्रम असतील ते तुमच्यासाठी असतात. कंटाळा करून चालणार नाही. आपल्याला चौफेर शिकायचं आहे तर वेळ द्यावा लागेल, कान द्यावा लागेल, आपलं मन इथं जागेवर ठेवावं लागेल. खुर्चीत बसल्यावर ते घरी जाता कामा नये, स्टेशनला फिरता कामा नये. त्यामुळे आपण समरसून प्रत्येक विभागांच्या कार्यक्रमाला थांबलं पाहिजे. आणि अनेक मोठी मोठी माणसं आम्ही तुमच्या खातर हे सगळे लोक आणत असतो. आणि बऱ्याच लोकांना किंमत नसते महाविद्यालयात चालणाऱ्या उपक्रमांची. असलं जर आपण फिल्टर शिक्षण जर अपेक्षित असेल डोक्यामध्ये तर ते काढून टाका. तुम्हाला जर सुरवंटाचं फुलपाखरू व्हायचं असेल तर तुम्हाला तुमचं पण योगदान द्यावं लागेल. शिकायचं तर भारतीय बैठक मारूनच शिकायचं आणि त्याचा फायदाच होणार. तर या महाविद्यालयात तुम्ही आलात तर मी असं समजेन की हे महाविद्यालय तुम्हाला बिलकुल निराश करणार नाही. याची गॅरंटी आमचे सगळे शिक्षक, शिक्षकेतर वर्ग तुम्हाला सहवासामध्ये देतीलच. तर तुमच्या पुढच्या सगळ्या भावी भक्कम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मी महाविद्यालयाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि IPSC, NEPSEL आणि आपले सगळे इथे सहकारी घटक यांनी हा सगळा तुमचा स्वागताचा समारंभ आयोजित केला. मी त्यांचे अभिनंदन आणि कौतुक करतो आणि मी इथे थांबतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्र, सरांच्या संतवाणीमधून तुम्ही जे सरांचे मौलिक विचार ऐकलेले आहेत
ते नक्कीच अंगीकारावे. त्याच्यातून आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल होणार आहे. आपण आता कार्यक्रमाच्या अगदी शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत, तो म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. तत्पूर्वी आपल्या महाविद्यालयाने तुमच्या स्वागतापर्य एक भेटवस्तू आणलेली आहे. ती कार्यक्रम संपल्यानंतर आपण घ्यायची आहे, त्याच्याशिवाय पुढे जायचं नाही. दिवसामाची काहीतरी लिहत जावे यासाठी तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू आहे, तिचा आपण सर्वांनी स्वीकार करावा. यापुढच्या कार्यक्रमासाठी मी बोराडे सर यांना विनंती करते, सर पुढच्या कार्यक्रमाची सूत्र आपण हाती घ्यावी. पुढचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी इथे आलेलो आहे. सन्माननीय व्यासपीठावरील बसलेले प्रभारी प्राचार्य डॉक्टर संदीपान वगैरे सर, सन्माननीय प्राध्यापक वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, आपण आज एनईपी सेल आणि ॲक्ट्रेस एसपी यांच्या समन्वयाने जो हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे, या कार्यक्रमामध्ये जर आपण सर्व विद्यार्थ्यांनी एकाग्रतेने जर तो हा कार्यक्रम बघितला असेल तर तुम्हाला महाविद्यालयामध्ये पुढची वाटचाल कशी करायची याच्याविषयी इत्थंभूत मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी झालेले असेल यात किंचितही शंका नाही असं मला वाटतंय. कारण या ठिकाणी जे पण काही एनईपी संदर्भात गायडन्स त्या ठिकाणी झालं ते अतिशय चांगल्या प्रकारे पीपीटीद्वारे या ठिकाणी केलं गेलं आणि म्हणून चांगल्या प्रकारे तुम्हाला समजलेले असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आभार प्रदर्शनाकडे येतो. आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर संदीपान वगैरे सर यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली आणि हा चांगल्या प्रकारे कार्यक्रम नियोजित होण्यासाठी जे काही सहकार्य केलं, तसेच त्यांनी मार्गदर्शन करताना शिक्षणाचं महत्त्व, अनुदानित महाविद्यालयांचं महत्त्व या ठिकाणी अधोरेखित केलं आणि त्यांनी एकच शेवटी समारोप करताना सांगितलं की जीवन हे सुंदर आहे, फक्त त्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे, म्हणजेच तुम्ही चांगल्या प्रकारे भावी आयुष्यामध्ये त्या ठिकाणी शिक्षणाचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. त्यासाठी प्राध्यापक डॉक्टर संदीपान नवगिरे सर यांचे आभार. त्यानंतर आपले आयपीसी कोऑर्डिनेटर प्राध्यापक संजय निचिते सर यांनी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत केलं. तसेच प्रास्ताविक करताना त्यांनी संपूर्ण महाविद्यालयाचा परिचय अतिशय चांगल्या प्रकारे जे विभाग आहेत त्यांचा परिचय तुमच्या नजरेसमोर ठेवलेला आहे. त्याशिवाय एनईपी पेपर पॅटर्न कशा प्रकारे असेल याविषयी सुद्धा त्यांनी धावता आढावा त्या ठिकाणी घेतला आणि पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन निचिते सर यांनी केलं, त्याबद्दल त्यांचा सुद्धा आभार. त्यानंतर क्रेडिट स्ट्रक्चर FYBA प्राध्यापक जावले सर यांनी अतिशय चांगल्या प्रकारे FYBA कशा प्रकारे M1, M2, M3 हे तुम्हाला ग्रुप असतील आणि त्यामध्ये कोणकोणते विषय त्या ठिकाणी आलेले आहेत याविषयी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं, त्याबद्दल प्राध्यापक जावले सर यांचा सुद्धा आभार. त्यानंतर FY BComचं क्रेडिट स्ट्रक्चर FY BCom कशा प्रकारे असेल याविषयी डॉक्टर शुभांगी केदारे मॅडम यांनी इत्थंभूत गायडन्स पीपीटीद्वारे केलं. याशिवाय त्यांनी पेपर पॅटर्न सुद्धा 100 मार्काचा कशा प्रकारे असेल, 50 मार्काचा कशा प्रकारे असेल, इंटरनल एक्सटर्नल कशा प्रकारे असेल याचं मार्गदर्शन सुद्धा चांगल्या प्रकारे केलं. त्याबद्दल डॉक्टर केदारे मॅडम यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं म्हणजेच या कार्यक्रमासाठी जे विद्यार्थी उपस्थित होते त्या विद्यार्थ्यांशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकत नाही. त्यांनी सुद्धा इथे येऊन या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. चांगल्या प्रकारे FYBA BComला विषय कशा प्रकारे असतील हे समजून घेतलं. त्या विद्यार्थी मित्रांचा आभार. त्यानंतर कार्यक्रमासाठी जे काही सर्व सहकार्य लागतं त्याच्यामध्ये शिक्षकेतर कर्मचारी तर आहेतच, याशिवाय विशेष आभार रवीकरे यांनी प्रोजेक्ट ऑपरेटरची भूमिका चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निभावली, त्याबद्दल रवीकरे यांचे आभार. त्यानंतर आपला विद्यार्थी SYBAचा निहार पवार यांनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये अतिशय महत्वाची भूमिका प्रत्येक कार्यक्रमामध्ये असते
कारण मी सांगितलंच अगोदरच की कार्यक्रम झाल्यानंतर तुमच्या ग्रुपला एक व्हिडिओ फिल्म येईल आणि ती फिल्म बघून तुम्हाला खऱ्या अर्थाने माहिती होईल की निहार पवारचा आभार या कार्यक्रमामध्ये का मानला गेला. आणि निहार खूप खूप आभार तुझं सुद्धा. त्यानंतर आपली टीम जी विद्यार्थ्यांची हजेरी, प्राध्यापकांची हजेरी या ठिकाणी घेत होती, त्याच्यामध्ये निखिल वाघ, प्रणव कोमुर्लेकर, प्रसाद कटानवरे यांनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे भूमिका बजावून त्या ठिकाणी कार्यक्रम यशस्वी केला, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजेच या कार्यक्रमाची पूर्ण भूमिका अँकरिंग जे केलं ते ग्रंथपाल आपल्या जागृती घारे मॅडम यांनी अतिशय सुरेख आणि चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं. आणि हा कार्यक्रम आभार प्रदर्शनाने या ठिकाणी संपला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. विद्यार्थ्यांना सूचना आहे